वकील यांची 3 दिवस पोलीस कोठडीची मागणी आता करण्यात आली आहे। नुकतंच भोंदू अशोक खरातला आता कोर्टात हजर करण्यात आलंय। तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी पीसी मागितली आहे, तर आरोपी सहकार्य करत नसल्याचंही त्यांनी कोर्टात आता नमूद केलंय। तर 3 दिवसीय पोलीस कोठडी वाढवून मागितली गेली आहे। आता कोर्टाचा निर्णय काय असणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पीडितेला पाणी कसलं दिलं, रिकाम्या गोळ्या कुठे वापरल्या, या सगळ्याची चौकशी आता खरातकडून पोलिसांना करायची आहे। त्यासाठी त्यांनी 3 दिवसाची पोलीस कोठडी वाढवून मागितली आहे। तर खरात या सगळ्याची, या संपूर्ण प्रकरणाची नीट माहिती देत नसल्याने आम्हाला वेळ कमी मिळतोय, तर डिजिटल व्यवहारही आता शोधायचे, त्यामुळे 3 दिवसीय पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी आता पोलिसांची आहे। तर भोंदू अशोक खरातला आज त्याची शिक्षा संपणार होती म्हणून कोर्टात हजर करण्यात आलंय, तर 3 दिवसाची पोलीस कोठडी वाढवून मागितली आहे। आरोपीचे साथीदार कोण आहेत, तसंच इतर गोष्टी या केसमधल्या शोधून काढायच्या आहेत, तपास करायचा आहे, त्यासाठी खरातची पोलीस कोठडी आता वाढवून मागितली आहे। खरात प्रकरणाची सुनावणी सध्या कोर्टात सुरू आहे। युक्तिवादही आता सुरू झालेला आहे, त्यामुळे आता काय निर्णय कोर्ट देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, आपण आत्ताच बघतोय की भोंदू अशोक खरातला कोर्टात हजर करण्यात आलंय, युक्तिवादाला सुरुवात झाली आहे, पुढचे अपडेट्स काय आहेत अभिजित? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपीची आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी SIT कडून मागण्यात आलेली आहे। आरोपी तपासामध्ये सहकार्य करत नसल्याची देखील तक्रार जी आहे ती SIT ने कोर्टासमोर केलेली आहे। सोबतच या सगळ्या प्रकरणाचा जो तपास करायचा आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोपी मास्टरमाइंड आहे असं SITचं म्हणणं आहे। त्याच्या ज्या जंगम मालमत्ता आहेत, त्याच्या ज्या राज्यात किंवा राज्याच्या बाहेर मालमत्ता आहे त्याचा तपास करायचा आहे। पीडितांना तो जे पाणी पाजायचा ते पाणी नेमकं काय होतं हे त्याने अजून सांगितलेलं नाही, त्यामुळे त्याचा देखील तपास करायचा आहे। या सगळ्या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। या अनुषंगाने दररोज पीडित महिला नव्याने समोर येत आहेत तक्रारी देण्यासाठी, त्यामुळे त्या अनुषंगाने देखील तपास करायचा आहे। डिजिटल माहिती, त्याचा जो मोबाईल डेटा मोबाईल जप्त केलेला आहे SIT ने, त्याचा डेटा रिकवर करायचा आहे, कारण गुन्हा अतिशय संवेदनशील आहे। त्याने अनेक महिलांना फसवलेलं आहे, अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आणि त्यामुळे त्याला आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशा पद्धतीची मागणी SIT कडून करण्यात आलेली आहे। तर आरोपीचे जे वकील आहेत त्यांनी मात्र या सगळ्याला विरोध दर्शवलेला आहे। युक्तिवादादरम्यान पहिल्या रिमांडच्या वेळी जी कारणं देण्यात आलेली होती तीच कारणं SIT कडून पुन्हा एकदा दिली जात आहेत। त्यासोबतच व्हिडिओ देखील अजून जप्त नाही, पेनड्राईव्ह जप्त का केला नाही याबाबत देखील आक्षेप जो आहे तो आरोपीच्या वकिलाकडून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे कोर्टाने आता पुन्हा पोलीस कोठडी देऊ नये अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आरोपींच्या वकिलाकडून करण्यात आलेली आहे। वाढीव पोलीस कस्टडीची गरज नाही, तो रद्द करावा अशा पद्धतीचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद होता। तर सरकारी वकिलांकडून जो युक्तिवाद केला जातोय त्यामध्ये मोबाईल जप्त केलेला आहे, जो डाटा मिळालेला आहे त्याची चौकशी करायची आहे, नवीन काही मुद्देमाल जप्त केलेला आहे, त्यानुसार काही नावं जी आहे ती दुसऱ्या नावाने सेव्ह केलेली होती अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे। सोबतच राजकीय लोकांची नावं देखील वेगळ्या नावाने त्याच्या मोबाईलमध्ये त्याने सेव्ह केल्याचा संशय SIT ने व्यक्त केलेला आहे। त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आरोपीची आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीची मागणी SIT कडून करण्यात आलेली आहे।